नमस्कार, मी संगीता कनोजिया. सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतात ठाणे फास्ट टीव्ही न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ग्रामीण जिल्ह्यातील 40,000हून अधिक दीड दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदल्यानं मंडळांना पालिकेनं आंदण दिल्याचं चित्र. आणि गणेशोत्सवाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कसं करावं यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी जाहीर केल्या तब्बल 36 सूचना. घेऊया एक अल्पशा विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात ग्रामीण जिल्ह्यातील 40,000हून अधिक दीड दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. मात्र ठाण्यात सायंकाळी आभाळ भरून येऊन पावसानं हजेरी लावल्यानं मात्र गणेश भक्त थोड्या प्रमाणात हिरमुसले. पर्यावरणभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील 7ही पालिकेनं केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेश भक्तांनी उपयोग करून घेतला. तर ग्रामीण भागातील भाविकांनी नदी, बंधारे आणि ओढ्यांमध्ये गणरायाचं विसर्जन केलं. सध्या धकाधकीच्या काळात वेळेचा अभाव यामुळे गणेश भक्तांनी दीड दिवसीय उत्सवाकडे अधिक लक्ष दिल्याचं यंदा पाहायला मिळालं. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील 40,631 दीड दिवसीय गणपतींचं विसर्जन कृत्रिम आणि नैसर्गिक तलाव तसंच नद्यांमध्ये करण्यात आलं. यात ठाणे आयुक्तालयाच्या 5ही परिमंडळातील 17,953 घरगुती आणि 95 सार्वजनिक गणपती मूर्तींचा समावेश होता. तर ग्रामीण जिल्ह्यातील 22,583 घरगुती आणि 393 सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दीड दिवसांच्या सार्वजनिक गणपतींची संख्या वाढली असल्याचं दिसून आलं आहे. ठाणे महापालिकेनं यावर्षीही इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना राबवित गणेशमूर्ती विसर्जनाकरिता विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी ठिकाणी अशा तलावांची पालिकेनं निर्मिती केली. यावेळी निर्माल्य कलशही उभारण्यात आले होते. तसंच तलावांच्या ठिकाणी वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मूर्ती विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी मूर्ती स्वीकार केंद्रही सुरू ठेवण्यात आले होते. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन घाट तलावांजवळ सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते. या सर्व ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संदेश देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. शहरातील मुख्य रस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी अडवले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे खोदणाऱ्या मंडळांना पालिकेनं आंदण दिल्याचं चित्र शहरात दिसत आहे. या सर्व प्रकाराबाबत ठाणे महापालिका आयुक्त असीम कुमार गुप्ता यांनी मौन व्रत बाळगल्यानं प्रशासन हे बुचकळ्यात पडलं आहे. एखाद्या राजकीय वरदहस्त लाभलेल्या मंडळावर कारवाईसाठी जाऊन नसती आफत का ओढवून घ्या अशी कातडी बचाव भूमिका अधिकारी घेत असल्यानं शहरातील अनेक रस्ते मंडपांनी अडवले आहेत. गतवर्षी 250 कोटी रुपये खर्च करून शहरातील रस्त्यांचा चेहरा मोहरा तत्कालीन आयुक्त आर राजू यांनी बदलला होता. हे रस्ते सुस्थितीत राहावेत, त्यावर मंडळांकडून खड्डे खोदले जाऊ नयेत यासाठी प्रत्येक खड्ड्यामागे त्यांनी 500 रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भीतीने गाळून उडालेल्या उत्सव आयोजकांनी राजू यांच्याशी थेट पंगा घेतला नाही. अनेक मंडळांनी खड्डेविरहित मंडपाची उभारणी केली. राजू यांच्या धडक कारवाईचा कित्ता विद्यमान आयुक्त गुप्ता यांनी गणपती येण्यापूर्वी गिरवून शिस्तीची परंपरा अखंड ठेवतील अशी अपेक्षा नागरिकांची भावडी होती. पण त्या अपेक्षेत आयुक्त उतरले नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या अनेक मंडळांनी शहरातील रस्ते बापजाद्यांची मालकी असल्याच्या थाटात खोदून त्यावर मंडपाची उभारणी केली आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी तर खुशाल रस्त्यांवर खड्डे खोदा अशी भूमिका घेतल्यानं या मंडळ आयोजकांचं फावलं आहे. आपल्यावर कुणाचाच अंकुश नसल्याचं निदर्शनास येताच त्यांनी नव्या रस्त्यांवर पहारे टाकून खड्डे केले आहेत. तरीही आयुक्त गुप्ता यांनी अळीमिळी गुपचुळी असं धोरण स्वीकारल्यानं या मंडळ आयोजकांची भीती चेपली गेली आहे. आयुक्त याबाबत भूमिका घेत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाई करून नुसतं बालंट आपल्या अंगावर कशाला घ्या या मनस्थितीत पालिका अधिकारी आहेत. मंडळांच्या उत्साही आयोजकांमुळे मात्र शहरातील पदपथ अडवले गेले आहेत. रस्त्यांच्या निम्म्याहून अधिक भागात मंडप उभारण्यात आल्यानं वाहतुकीचा मात्र बोजवारा उडाला आहे. परंतु याकडे ना महापालिकेचं लक्ष आहे ना वाहतूक पोलिसांचं. त्यामुळे पुढचे 10 दिवस आयोजकांच्या व्यत्ययावर मात करून रहिवाशांना मार्गक्रमण करावं लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन कसं करावं यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी तब्बल 36 सूचना केल्या असून त्यातील काही सूचना या अतिशय संतापजनक असल्याचं उघडकीस आलं आहे। मिरवणुकीच्या वेळी सोन्याचे दागिने घालून महिलांनी आपली श्रीमंती दाखवू नये अशी उद्दाम सूचनाही केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांवर कोणतीही जबाबदारी न टाकता महिलांनी अधिक सतर्क राहून चोर गुंड यांच्यापासून बचाव करावा, फक्त पोलिसांची मदत घ्यावी असाही अजब सल्ला दिला आहे। त्यामुळे महिलांमध्ये संताप व्यक्त होत असून या जाचक अटी तसंच सूचना केवळ हिंदूंसाठीच का असा सवालही असंख्य गणेश भक्तांनी केला आहे। गणेशोत्सवाच्या काळात होणारी गर्दी, निघणाऱ्या भव्य मिरवणुका, जल्लोष हा ठाण्यातही होत असतो। मात्र दरवर्षी फक्त गणेशोत्सवांवरच विविध प्रकारची बंधने आणण्याचं काम आधी पोलीस तर कधी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतं। यावर्षीही जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर संभाजी खराट यांनी सूचनांचा अजब फतवा जारी केला असून तो वाचल्यानंतर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल। मशिदींवरील भोंग्याबाबत कोणतेही भाष्य न करणारे अधिकारी गणेशोत्सवावर मात्र विविध प्रकारची बंधनं आणत आहेत। विविध जाती धर्माच्या धार्मिक स्थळांजवळून मिरवणूक नेताना शांतपणे न्यावी, जोरजोरात वाजवणे, घोषणाबाजी करणे टाळावा अशी सूचनाही त्यात करण्यात आली आहे। ही सूचना तंतोतंत पाळायची असेल तर गणपती बाप्पा मोरयाचा गजर करणेही अशक्य होणार आहे। आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आज आम्ही ठाण्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची आरास दाखवित आहोत। प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा। मन तल्लीन झाले गीत गाता तुझे, मन तल्लीन झाले गीत गाता तुझे। हीच सुरांची भाव समाधी, हीच सुरांची भाव समाधी, ऐकावी एकदंता, ऐकावी एकदंता। मन तल्लीन झाले गीत गाता तुझे, मन तल्लीन झाले गीत गाता तुझे। आपला काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता लक्ष्मण कनोजिया, ठाणे फास्ट टीव्ही न्यूज, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे। उद्या भेटूया याच ठिकाणी याच वेळी। धन्यवाद।